हॅलो एव्हरीवन, तर चला आपल्या दुसऱ्या तीर्थस्थानाला आपण जाऊया. त्या अगोदर तुम्हाला मी दाखवते हे डोंगर आणि ह्या डोंगरावरती उंच असा आपला किल्ला. आणि हा किल्ला लडिंगचा किल्ला आहे. धुळ्याच्या पुढे हा किल्ला आहे आणि आजूबाजूला छान असे मोठे मोठे डोंगर आहे आणि छानसा असा रस्ता आणि त्यावरती जाणारी ही वाहनं. तर खूप सुंदर दृश्य आहे हे. आणि कोण कोण ह्या किल्ल्यावरती गेलेला आहे नक्की कमेंट करून सांगा. माझा श्रीयू आणि माझे मिस्टर जाऊन आलेले आहे त्या किल्ल्याला अगोदर. आणि हा किल्ला बघितल्यावर तो अजून म्हणतो, थांब मम्मी आपण ह्या किल्ल्यावर जाऊ आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया. त्याला किल्ले बघायला फार आवडतात, पण त्याला सांगितलं की आता जर आपण इथे थांबलो ना तर आपलं पूर्ण दिवस जाईल. तर आम्ही आलेलो आहोत छानशा अशा मंदिरामध्ये. आणि हा जो बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे. आणि हे मंदिर जे आहे ते आर्वी नावाच्या गावामध्ये आहे. म्हणजे धुळ्यापासून मला वाटतं 20-30 किलोमीटर असेल असं मला वाटतं. आणि रोकडे हनुमान असं यांचं मंदिर आहे. छान जुनं मंदिर असावं मला असं वाटतं, कारण दगडी कामामध्ये हे काम केलेलं आहे मंदिराचं. किती वर्ष जुनं आहे हे काय मला माहीत नाही, पण जेव्हाही आम्ही जातो ना नाशिकला तर हे एक मंदिर सुद्धा आणि आमचं रेणुका मातेचं मंदिर, हे दोघं मंदिर आमचे फिक्स असतात. आम्ही थांबतो कारण इथे छान म्हणजे हायवेवरती आहे, खूप आतमध्ये जावं लागत नाही, त्यामुळे आम्ही इथे नेहमी थांबत असतो. आणि गर्दी मेन म्हणजे कमी सापडते हे दोघं मंदिरांमध्ये, तर आम्ही नक्की इथे येतो दर्शनाला. असं म्हणतात की हनुमंत भगवानांच्या जवळ स्त्री जी असते ना ती जात नाही, त्यांना ती सावली चालत नाही. मी लांबूनच दर्शन घेतलेलं आहे, पण आता कितपत खरं आहे खोटं आहे हे काय मला माहीत नाही. पण जे नियमांमध्ये आहे ते आपण पालन केलंच पाहिजे. शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्याच समोर बघा आपली महादेवांची पिंड आणि पार्वती माता आणि गणपती बाप्पा आहे. माझ्या बऱ्याचशा ठिकाणी मला महादेवांचं मंदिर बघायला मिळतं. छोटं का असे ना, पण महादेवांचं मंदिर जे आहे मंदिराच्या समोर बनवलेलं आहे. त्याच्याच समोर बघा ही दुर्गादेवीचं मंदिर आहे. त्याच्याच बाजूला साईबाबा आणि आपले स्वामी महाराजांचा इथे फोटो ठेवलेला आहे. स्वामी महाराज तर कुठेही जा तुम्हाला दिसतीलच. आणि त्याच्यानंतर बघा इथे खंडित मूर्त्या वगैरे पडलेल्या आहेत. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि कळस अप्रतिम आहे. मंदिराच्या बाहेर आपण येतो त्याच्याच बाजूला सीताराम आणि लक्ष्मण भगवानांचं मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा छान आहे आणि मूर्त्या सुद्धा छान आहेत. पण फक्त इथे काय ना, ह्या मंदिरामध्ये त्यांनी लाईट सुद्धा लावलेला नाहीये. जेव्हाही आम्ही आलेलो आहोत तेव्हा इथे अंधारच असतो. फक्त एक दिवा जो आहे तो इथे प्रज्वलित असतो. तर इथे लाईट लावला पाहिजे मला असं वाटतं, कारण की खूप अंधार दिसतं आतमध्ये आणि देवाला अंधारात ठेवू नये असं वाटतं मला. तर खूप छान आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि श्रीयूला इथे फोटो काढण्यासाठी आम्ही उभे करत होतो. त्याला आवडत नाही फोटो वगैरे काढायला, पण त्याला सांगितलं की एक फोटो तरी काढ, पण मी त्यात व्हिडिओ काढून घेतला. त्याला वाटलं मग मी फोटोच काढते. तर हे होतं आपलं दुसरं तीर्थस्थान. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुम्हाला देखील हनुमंत भगवान आणि राम सीता लक्ष्मण यांचा आशीर्वाद मिळो. आणि तुम्ही ह्या मंदिराला आला नसाल तर नक्की व्हिजिट करा.